का बरं कोजागिरी पौर्णिमेला चंद्रप्रकाशामध्ये आपण दूध घोटतो, ते प्राशन करतो, सोबत भजे असतील तर मजाच मजा. तर जेव्हा देवता आणि असुर यांनी मिळून समुद्र मंथन केलं, तेव्हा त्या समुद्र मंथनाच्या शेवटी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रगट झाले. भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं आणि अमृत सगळ्या देवतांना पाजलं. सगळ्या देवतांनी अमृत पिल्यानंतरही अमृत कलशामध्ये अमृत उरलेलं होतं. तर या उरलेल्या अमृताचं काय करायचं म्हणून सगळ्या देवतांनी विचार केला आणि हे उरलेलं अमृत चंद्राला प्रदान केलं. चंद्राच्या हातामध्ये अमृत आहे म्हणून चंद्राचं एक नाव सुधाकर असं आहे. आणि चंद्र प्रत्येक शरद पौर्णिमेला अर्थात कोजागिरी पौर्णिमेला हे अमृत आपल्या किरणांद्वारे पृथ्वीवर विस्तारित करतात. शरद ऋतू हा पित्त प्रवृत्ती वाढवणारा ऋतू आहे. पित्त वाढलेलं असतं, ऍसिडिटी वाढलेली असते, त्यामध्ये दूध हे प्रभावशाली असतं आणि ते दूध ज्यामध्ये शरद पौर्णिमेच्या चंद्राची किरणे पडलेली असतात ते आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतं. शास्त्र सांगतात की शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि म्हणूनच शरद पौर्णिमेला चंद्रप्रकाशामध्ये दूध घोटून भगवंतांना अर्पण करून प्राशन करतो, त्यावेळेस आध्यात्मिक फायदा सुद्धा होतो. तर या कोजागिरी पौर्णिमेला प्राशन करणार ना चंद्रप्रकाशामध्ये घोटवलेलं दूध. असो.